या निवडणुकीमध्ये विरोधकांचे बार आपण कसे काय निकामी ठरवणार आहोत का? निवडणूक आहे, कोणाचे बार आणि कोणाचे फटाके हे तर आम्हाला काही माहीत नाही आहे. पण आम्ही वर्क एथिक्सवाली माणसं आहे. आमचं काम एक दिवस चालू नाही आहे. गेली 5 वर्ष, त्याच्या आधीचे 2 वर्ष, अविरत 7 वर्ष मतदारसंघामध्ये महेशदादा काम करत आहेत. त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी काम करते. तर बार निकामी आपोआप होणार. आरोग्याची कामं करतो आहे आम्ही. कोरोनामध्ये आम्ही 2.5 वर्ष काम केलं. रस्त्याचं जाळं विणलं महेश शिंदे साहेबांनी आणि 98% भाग सिंचनाखाली आला आहे कोरेगाव खटाव मतदारसंघाचा. तर तुम्ही सांगा मग हे बार याच्यासमोर राहतील का आपोआप जातील? आम्ही निकामं करण्याचं काम करणार नाही, ते आपोआप होतील. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या साहेबांसाठी या निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरणार आहेत? गेम चेंजर ह्या गोष्टीवर माझा विश्वास नाही आहे. पण हे केलेलं कामच लोकांच्या इतकं मनात आहे की लोकांनीच ही निवडणूक हातात घेतलेली आहे. मला कालच दिसलं, जी प्रचंड गर्दी होती, कुठेही न बोलवता उत्स्फूर्तपणे आलेले लोक होते. फक्त एक आवाहन केलं होतं साहेबांनी की माझा अर्ज भरायचा आहे आणि या. तर गेम चेंजर वगैरे या गोष्टीवर माझा विश्वास नाही. पण कोरोनातलं केलेलं काम, लोकांसाठी दिलेला वेळ, लोकांच्या आरोग्याची केलेली विचारपूस, आपल्या राज्यामध्ये एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेलं मोठ्या प्रमाणात महिलांसाठीचं काम, लाडकी बहीण योजना, महिलांना 3 सिलेंडर मोफत, वीज बिल जे माफ आहे आणि अशा अनंत योजना ज्या केंद्रातून आणि राज्यातून आपल्यापर्यंत पोहोचल्या, सक्षमपणे आम्ही पोहोचवल्या आणि त्या वास्तवात पण आल्या. या सगळ्या गोष्टींचा मिळून बदल हा बदल म्हणजे अशा पद्धतीने लोकांच्या मनात झाला आहे. मागच्या वेळी 6,000चा फरक असेल तर यावेळी 60,000 ते 70,000चा फरक येणार आहे. तर दिवाळी आलेली आहे, तर या भाऊबीजेला साहेबांकडून ओवाळणी म्हणून तुम्ही काय मागणार आहात आणि आशीर्वादाच्या स्वरूपात त्यांना काय देऊ इच्छिता तुम्ही? मोठी बहीण आशीर्वादाच्या स्वरूपात कायम माझा त्याला आशीर्वाद राहणार आहे आणि मी त्याच्यासाठी कायम काम करत राहावी हा माझा आशीर्वाद असणार आहे. आणि त्याच्याकडून मी ओवाळणी एकच मागणार, मंत्रिपदाची ओवाळणी, आणि त्याचं आयुष्य सुखासमाधानाने जावं. तर राज्यात विविध योजना राबवल्या जात आहेत, तर आपले जे काही विरोधक आहेत त्यांच्याकडून कायम टीका होत राहत आहेत, आरोप प्रत्यारोप होत राहतात. तर विरोधकांच्या या भूमिकेवरती तुमचं काय मत आहे? कसं आहे, विरोधकांचं कामच ते आहे की टीका करणे. माझं एकच म्हणणं आहे की विरोधकांनी पण अशी कामं करून दाखवावी. खऱ्या अर्थानं सुजलाम सुफलाम महाराष्ट्र राहील. आपला सुजलाम सुफलाम आपला मतदारसंघ राहील. लोकांच्या आरोग्याच्या योजना कराव्यात. त्यांनी पण करावं. त्यांनी टीका करण्यापेक्षा त्यांनी इथे काम करावं. तर ताई, तुम्ही एवढे वर्ष वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहात, तर जनतेच्या सेवेसाठी वैद्यकीय क्षेत्रामध्ये काही काम करण्याची गरज आहे किंवा अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला कराव्या वाटत आहेत? मी आरोग्य क्षेत्रात काम करत असताना एकच जाणवतं की जो आर्थिक दुर्बल घटक आहे, अक्षरशः वणवण होते त्याची. एखादा ॲक्सिडेंट होईल घरातला किंवा एखादं ऑपरेशन निघेल, अचानक कोणी डेंग्यूसारख्या तापाने कुठल्याही आजाराने आजारी असेल तर त्याची जी वणवण होते. तर आपण त्यासाठी मुख्यमंत्री जन आरोग्य योजना राबवतो आहे. नंतर स्वखर्चातून खूप साऱ्या गोष्टी करतो आहे. आणि आपल्या आरोग्याच्या MJPJY सारख्या योजना आहेत. किंवा कुठल्या डॉक्टरांकडे कमी खर्चात हे होईल ते मी बघते, महेश शिंदे साहेब बघतात, आमच्या प्रियाताई माझी वहिनी बघते. पंढरपूरला आपलं एक हॉस्पिटल आहे. बऱ्याच योजना आम्ही तिथं ॲप्लाय केल्यात. तर इथं जे होत नाही ते तिथं पण करतो. साताऱ्यातली काही हॉस्पिटल असतील, वडूजची असतील, कोरेगावची असतील, बऱ्याच ठिकाणी आम्ही हे करून घेतो आहे. पण मला अजूनही हे वाटतं की खरंच गोरगरीब जनतेसाठी अजून काम व्हायला हवं आहे. आणि ते महेशदादा नक्की करणार, जीव तोडून करणार. कुठल्या पद्धतीने करतील हे महेशदादाच तुम्हाला सांगतील. पण त्या महेशदादांचं एक म्हणणं आहे, मला नेहमी म्हणणार, ताई पैसेवाल्यांसाठी सगळं जग असतं पण गोरगरिबाला कोणी नाही गं. आपल्याला त्यांना मदत करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. बऱ्याच वेळा आपलं सिद्धगिरी मठावर एक सिद्धगिरी रुग्णालय आहे, तिथं पण बरेच पेशंट आम्ही पाठवतो. आणि अलीकडे मी बघते आहे तर कॅन्सरसारख्या दुर्धर रोगांचं प्रमाण एक प्रचंड वाढलं आहे. तर त्यावेळी बऱ्याच योजना कसं होतं, कॅन्सर पेशंटला दिल्या जातात पण त्याचा प्रोलॉंग आजार आहे खूप लांबपर्यंत. तर त्या योजनेमधून पेशंट निम्म्यापर्यंत पोहोचतो, नंतर त्यांचे घरातली पुंजी संपते, तरी तो आजार कशालाच दाद देत नाही. तर त्या आजारावरती आपल्याला वर्कआउट करण्याची गरज आहे. त्या आजारावरच्या मदतीसाठी आपल्याला वर्कआउट करण्याची गरज आहे.
कृष्णा कराड ठिकाणी असणाऱ्या कृष्णा वैद्यकीय संस्थेमध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारी जी काय संस्था आहे, मग त्याच धर्तीवरती आपल्या भागामध्ये एखादं वैद्यकीय रुग्णालय उभारून जनतेच्या सेवेसाठी काय करता येईल असं काय दूरदृष्टी आहे आपली? 100% करता येईल साहेब, करतील. आणि कृष्णाही काय वाईट नाही, फार छान आहे आणि ॲक्सेसिबल आहे. तुम्हाला सांगू का, शेवटी आयुष्य हे लिमिटेड आहे. तुम्ही कितीही योजना करा, किती काय करा, आता कोरोनातलंच सांगते, शेवटी सगळं परमेश्वराच्या हातात आहे. ज्या महेशदादांनी कोरोनाच्या काळात या जगावर एवढं महाभयानक संकट असताना म्हणजे मदत केली म्हणत नाही, परमेश्वरानं सद्बुद्धी दिलेलीच आहे आणि अजून दिली आणि घडवून घेतलं परमेश्वरानं आमच्याकडून. तर तुम्हाला सांगते, मुलगा आईला विचारत नव्हता, आई मुलाला विचारत नव्हती, कुठला नातेवाईक आपल्याला विचारत नव्हता. एकंबे गावामध्ये एका वस्तीमध्ये आम्हाला फोन आला की साहेब कालपासून इथे कोणी फिरकलेलं नाही, 2 घरांची दारं बंद आहेत. त्या क्षणाला साहेबांनी एक ॲम्ब्युलन्स बरोबर घेतली, आमचीच ॲम्ब्युलन्स होती, आणि गाडी घेतली आणि गेले. तर कसं तरी त्या घराचं दार लोटलेलं होतं, कडी पण लागलेली नव्हती. गेल्यावर एका कोपऱ्यामध्ये एक आजी आणि किचनमध्ये आजोबा असे निश्चित पडले होते, कोणी काही दिलं नव्हतं. आणि बरीचशी अशी कुटुंब तिथं होती. तर साहेबांनी सगळे ॲम्ब्युलन्समध्ये घातले, कोरेगावला जे काळसिद्धेश्वर कोविड रुग्णालय उभं केलं होतं तिथं आणलं. आणि आजही ते आजी आजोबा तुम्हाला सांगतील की जे खूप सिरियस होते ते बरे झालेत. असे स्वतःच्या खिशातले कोट्यावधी रुपये घालवून या पद्धतीचं 4 कोविड हॉस्पिटल उभारणारा महेश शिंदे हा एकमेव आमदार होता. खरं मी हा डंका वाजवत नाही, पण हे सत्य आहे. 2.5 वर्ष दोन्ही लाटेत मरणाचं काम करावं लागलं आणि आम्हाला फक्त 2 ते 2.5 वर्ष आपल्या मतदारसंघासाठी विकासकामं करायला मिळाली, पण ती किती प्रचंड विकासकामं आहेत तुम्हाला माहिती आहे. आणि तुम्हाला एक सांगते की जो माणूस कुठं काही नसताना एका कार्यालयाचं कोविड हॉस्पिटलमध्ये उभारणी करू शकतो, तो माणूस का करणार नाही गरीब जनतेला ही मदत? तर त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा, आपण साहेबांशी बोलून घेऊ. तुम्हाला एकच गोष्ट सांगते, आत्तापासून पुढे करण्यासाठी जन्मापासून पाठचा भाऊ आहे तो, आणि त्याची पाठ राखणं असं नाही, पण करणारो हे नाळेचं नातं आहे, हे रक्ताचं नातं आहे. कुठल्या परका माणसासाठी थोडंच काम करायचं आहे. आणि माझा भाऊ जर चुकीचा वागत असता तर मी कधीही त्याला साथ दिली नसती. एवढ्या आध्यात्मिक मार्गाचा, गोरगरिबांविषयी एवढी तळमळ असणारा, ज्या जनतेनं त्याला निवडून दिलं, त्यांचा पालक म्हणून त्यानं केलेलं कोरोनातलं काम माझ्या इथं राहिलेलं आहे. त्यानं केलेलं 98% सिंचन, 98% जी जमीन ओलिताखाली आली आहे, ते काम माझ्या इथं आहे. आणि मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली. आत्ता साहेब निवडून आल्यावर 7,000 लोकांच्या रोजगाराचं काम साहेबांनी रोजगार देणार, 7,000 मुलांना रोजगार देणार. बेरोजगारीवर फार मोठ्या प्रमाणात त्यांना काम करायचं आहे. मुलांना व्यसनापासून दूर करायचं आहे. व्यसनमुक्त आणि बेरोजगारीमुक्त मतदारसंघ साहेबांना तयार करायचा आहे. तुम्हाला एक सांगते, यावेळी दुष्काळाचा कलंक पुसला गेला आहे, तो आयुष्यभर या मतदारसंघावरचा दुष्काळाचा कलंक पुसला जावा ही परमेश्वरचरणी प्रार्थना. आणि माझ्याकडून देणारं मी लोकांसाठी प्रचंड काम करणार आहे आणि ते मी त्याला गिफ्ट देणार आहे. धन्यवाद.